पालघर जिल्ह्यातील देवखोप येथे असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट एएमसी मुंबई यांच्या वतीनं दिनांक 10 जानेवारी रोजी मोफत ब्लँकेट वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। थंडीच्या पार्श्वभूमीवर गरजू वयोवृद्ध, लहान मुले आणि आदिवासी कुटुंबासाठी हा उपक्रम अधिक दिलासादायक ठरलाय। या कार्यक्रमासाठी एएमसीचे अध्यक्ष डॉक्टर राजीव अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर सचिव डॉक्टर प्रशांत केरकर विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले होते। तसेच गोवर्धने इको व्हिलेज येथील निताई चैतन्य प्रभू आणि विभागीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र चव्हाण हे आयोजक म्हणून उपस्थित होते। जिल्हा परिषद शाळा देवखोप येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री राणे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडलाय। यावेळी जिल्हा परिषद शाळा देवखोप, जिल्हा परिषद शाळा तांडेलपाडा, अंगणवाडी देवखोप, अंगणवाडी गडकपाडा तसेच देवखोप गावातील ग्रामस्थ अशा एकूण 400 जणांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलंय। कार्यक्रमासाठी नंडोरे देवखोप गावच्या सरपंच सौ सोनल घोडके, ग्रामपंचायत सदस्या सौ सुवर्णा पुंजाराम, रोहन वेडगा, जय पडवळे तसेच आर्यन हायस्कूल पालघर येथील निवृत्त शिक्षक गंगाधर फडसर, दत्ता जाधव, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि देवखोप शाळेतील सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री राहुल पाटील सर यांनी प्रभावीपणे केले, तर सौ निशा संखे आणि शिक्षिका दीक्षा दत्तात्रय जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानलेत। असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट मुंबई गेली 23 वर्ष जव्हार, मोखाडा, खोडाला यांसारख्या आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा, आरोग्य तपासणी, कॅन्सर तपासणी, कुपोषित आणि टीबीग्रस्त रुग्णांसाठी धान्य वाटप, ब्लँकेट वाटप, रक्तदान शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवते। या ब्लँकेट वाटप कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिक, वयोवृद्ध, लहान मुले आणि आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आलाय। ग्रामस्थ आणि पालकांनी एएमसी मुंबईच्या डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानले।